कल्याणला जोडणारा हा शाळ ब्रिज हा अति महत्वाचा ब्रिज, या ब्रिजची नादुरुस्त झाला होता, कधीही त्याची पडू शकेल असा नादुरुस्त झाला होता. येण्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी खूप अडथळा निर्माण होत होता आणि मग हे ब्रिज चांगल्या प्रकारे बनला पाहिजे, याची दुरुस्ती झाली पाहिजे, डागडुगीची झाली पाहिजे. यासाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी नॅशनल PWD ला संपर्क केला, त्यांच्याशी चर्चा केली, कसा करता येईल, काय करता येईल, त्या पद्धतीने हे काम सुरू झालं आणि 23 तारखेला हा पूल लोकांच्या येण्या जाण्यासाठी सुरू होईल अशी डेडलाईन दिली गेली. आणि त्यानंतर या पुलाचं काम सुरू झालं. मधीत आम्ही येऊन या पुलाची पाहणी केली, या पुलाचं काम व्यवस्थितरित्या चाललंय की नाही चाललंय ती पाहणी केली. काम चांगलं झालेलं आहे. 3 वर्षाची त्यांनी या ब्रिजला 3 वर्ष काय होणार नाही, कमीत कमी 3 वर्ष हे काम चांगलं राहील अशी गॅरंटी दिलेली आहे. आणि या काम झाल्यानंतर याचं लोकार्पण सोहळा करण्याचा प्रयत्न कोणीतरी करण्याची घोषणा केली. तर घोषणा केली तर केली, पण ते लोकार्पण सोहळा झाला पाहिजे. लोकांना 23 तारखेची डेडलाईन दिली, मग 24 तारखेला लोकार्पण सोहळा का? मग त्यानंतरही ज्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं सह्य आपण दुसऱ्याच्या कामाचं सह्य घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानी करताना दिसत होते. आणि म्हणून त्यांना कळालं की आज आम्ही उद्घाटन करणार आहोत, लोकांसाठी हा ब्रिज ओपन करणार आहोत, खुला करणार आहोत येण्या जाण्यासाठी. त्यांनी लगेच आज आमच्या अगोदर येऊन उद्घाटन केलं. मी त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः काम करा, काम तुम्ही कराल तर आम्ही कधी तुमच्या कामाचं श्रेय घेणार नाही, पण आमच्या खासदारांनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेताय. खासदारांच्या बॅनरवर फोटो टाकत नाही, लोकार्पण सोहळा करताना खासदारांना बोलवत नाही, ही बाब खूप चुकीची आहे, मोठी चुकीची आहे. म्हणून त्यांना श्रेय देण्यासाठी आम्ही हा 4 वाजता लोकांसाठी त्यांनी दिलेली डेडलाईन लक्षात घेऊन हा ब्रिज सुरू करण्याचा प्रयत्न केलाय. आता आम्ही हा ब्रिज सुरू केलाय. तसंच या ब्रिजला आम्ही त्यावेळेला सांगितलं, बाळासाहेबांची पुण्यतिथी होती त्यावेळेला आम्ही या ब्रिजला शिवसैनिकांची मागणी होती, शिवसेनेचं मागणीनुसार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उड्डाण पुलाला नाव देण्यात यावं आणि ते देण्यासाठी आम्ही प्रोसिजर सुरू केली. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये या ब्रिजचं नाव स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे हे करण्यासाठी त्याचा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडतील आणि त्याला मंजुरी घेतील. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे, या देशासाठी, या सिंधी समाजासाठी शहीद झालेले जे शहीद हेमू कलानी आहेत त्यांचंही मोठं योगदान या सिंधी बांधवांच्यासाठी आहे, या देशासाठी आहे. त्या शहीद हेमू कलानीचं नाव उड्डाणपूल, नावाचा उड्डाणपूल या ठिकाणी इथे बनवण्यात येणार आहे. अशी प्रवेशद्वार शहीद हेमू कलानी प्रवेशद्वार या ठिकाणी इथे बनवण्यात येणार आहे. तो प्रवेशद्वारासाठी खासदार माननीय एकनाथजी श्रीकांत शिंदे साहेब यांनी 3 कोटी इतका निधी देण्याचं कबूल केलंय. त्या प्रवेशद्वाराचे नामकरण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये आमचे आमदार मांडतील हा प्रस्ताव आणि तो मंजूर करून घेतील. आणि इथे लवकरच जसे शहरामध्ये इतर प्रवेशद्वार आहेत तसं हेमू कलानी या नावानेही, शहीद हेमू कलानी या नावाने एक प्रवेशद्वार या ठिकाणी खासदारांनी आश्वासित केले. ते केल्याशिवाय राहणार नाही, ते काम लवकर होईल असं मी जनतेला, उल्हासनगरच्या जनतेला आवाहन करतो. आणि आजचा हा ब्रिज आजपासून खुला झालाय असं जाहीर करतो, लोकांनी प्रवेश करा असं लोकांना जाहीर करतो. जय